तो 7 वर्षाचा असल्यापासून पूर्ण एकटा पडला, पूर्ण. ह्याला आगापेक्षाच कोण नाही. जिसका कोई नहीं उसका भगवान होता है, हे 100% असतं. तर कसं काय पब्लिक, काय काय आजचा व्लॉग लई स्पेशल होणार आहे, कारण की जरा कमी ह्यो व्लॉग नसणार, थोडासा पॉडकास्ट टाईप असणार आहे. कारण की मला तुम्हाला अशा एका व्यक्तीला म्हणजे भेटवायचं आहे की नाही, की जी व्यक्ती मी असं मानतो की माझ्यापेक्षा मेंटली स्ट्रॉंग आहे, माझ्यापेक्षा हृदयातनं लई स्ट्रॉंग आहे, माझ्यापेक्षा ती चांगले प्रॉब्लेम्स हँडल करू शकते, माझ्यापेक्षा पण कुवत जास्त आहे. तर मला असं वाटतं की मला तुम्हाला इंट्रोड्यूस करायचं आहे. तर ही व्यक्ती आहे केदार. केदार हा मुलगा म्हणजे माझ्या मामाचा मुलगा. आता तुम्हाला सगळ्याच गोष्टी मी खोल सांगणार नाही, पण त्याच्या आयुष्यामध्ये आता अशा काही गोष्टी चालू आहेत ज्या गोष्टी फेस करणं हे कुणाचं पण काम नव्हतं. म्हणजे माझं तर 100% नाहीच नाही, कुणाचं पण काम नव्हतं. की तो आता ह्या तुझं वय काय रे आता? 16. फक्त 16 वर्षामध्ये की नाही तो काय काय फेस करायला की नाही, म्हणजे तुम्हाला एक हिंट द्यायची म्हणली तर त्याची पर्सनल लाईफ फुल झिरो आहे. काहीच नाही पर्सनल लाईफ. तो एकटाच आहे, त्याच्या पुढं मागं इकडं तिकडं कोण नाही. फक्त आहे ते थोडेसे नातेवाईक आहेत. तर म्हणजे आणि ही लाईफ त्याची की नाही अक्षरशः वयाच्या कितव्या वर्षापासून चालू? 7-8. तो जवळपास का नाही 5 ते 6-7 वर्षाचा असल्यापासून ही लाईफ फेस करायला. आता त्याला 10 वर्ष झालीत बरोबर. म्हणजे खरंच तुम्हाला म्हणजे तुम्ही विचार पण करणार नाही एखाद्याच्या आयुष्यामध्ये एवढे प्रॉब्लेम देऊ देतोय. तुला मी अजूनपर्यंत सांगतो, देव एखाद्यानं काढून घालायला की नाही दुसऱ्यानं तेवढं तुला 100% मिळणार आहे. त्यामुळं मी तरी माझ्या आयुष्यामध्ये की नाही असा एक मुलगा बघितला 100% की भयानक आयुष्यामध्ये प्रॉब्लेम फेस करायला, भयानक. आणि एकंदरीत म्हणजे तो 7 वर्षाचा असल्यापासून पूर्ण एकटा पडला, पूर्ण. ह्याला आगापेक्षाच कोण नाही. त्याच्यानंतर मग ह्याला आमच्या आजी आजोबांनी तिकडच्या म्हणजे मम्मीकडच्या आजी आजोबांनी ह्याला भयानक सांभाळलं. आणि त्याच्यानंतरनं ह्याची जबाबदारी माझ्या मावशीनं घेतली. म्हणजे देव करो आणि माझ्या मावशीच्या पूर्ण परिवाराचं सगळ्यात चांगलं हो. कारण की जर ती नसती तर ह्याचं आयुष्य आज इथं पण नसतं 100%. जवळपास मावशीकडे किती वर्ष होत असतो? 6. जवळपास 6 वर्ष काहीही संबंध नसताना माझ्या मावशीनं म्हणजे ह्याचा सांभाळ केला. म्हणजे लहानाचं मोठं म्हणजे जे असते की नाही बी पेरायचं वय असते त्या वयामध्ये मावशीनं डोक्यावर हात ठेवला. त्यामुळं आज हा 10वी पास होऊन पुढच्या टप्प्यामध्ये चालला आहे. आणि देवाची तुझ्यावर 100% कृपा राहील की ह्याच्या पुढचं पण आयुष्य तुझं सुरळीतपणानं पार पडेल. खरं मला तुम्हाला सांगण्याचा हेतू आणि सांगण्याचा मुद्दा मेन म्हणजे काय आहे माहिती आहे भावांनो, की आपण एवढंसं जरी आपल्या आयुष्यामध्ये सॅक्रिफाईस करायला लागलं तर आपण त्याला ॲग्री होत नाही. म्हणजे आपण डील करू शकत नाही ती गोष्ट. आपल्याला असं वाटतं की मी कसं करू, हे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. हे म्हणजे एंड झाला आहे माझ्या आयुष्याचा. आणि आपण स्टेटस टाकतोय, रडतोय, दारू घेऊन बसतोय, हे करतोय. ह्याच्या आयुष्यामध्ये ह्यानं काय करावं मग? म्हणजे ह्याला असे खूपसे डायव्हर्शन होते पण त्याला डायव्हर्ट व्हायचं नव्हतं. त्याच्या पण आयुष्यामध्ये त्याला पुढं करिअर आहे, करिअर नंतरनं त्याला आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवायचं आहे. आणि आयुष्यात देव पण त्यांना स्ट्रॉंग बनवते की नाही ज्यांना सांभाळायला कोण नसते. जिसका कोई नहीं उसका भगवान होता है, हे 100% असते. तर मी हे करण्यामागचं फक्त कारण काय माहिती आहे काय, की माझ्या डोळ्यासमोर अशी खूपशी पोरं आहेत ज्यांना असं म्हणजे मोटिवेशन टाईप काहीच नाही, ते नुसते जगत चालल्यात. पण त्यांच्यासमोर मला हे असं एक मोटिवेशन ठेवायचं आहे. म्हणजे तुला अशी कुठली डिफिकल्टी वाटते म्हणजे अशा आयुष्यात आत्तापर्यंत? काय नाही, थोडंफार मेंटल स्टेबिलिटी बास. आणि तू काय असं वेगळं मानू नकोस की हे असं हे शेअरिंग कसं असते माहिती काय, बघ जग लोक नावं ठेवणार पण मी तुला काय म्हणतोय 10 जणांपैकी 2 जण नावं ठेवतील, 8 जण ठेवतील, पण 2 जणांना तरी मोटिवेशन होशील का नाही. आणि असं कधी कधी वाटून घेऊ नकोस की देवानं माझ्या आयुष्यामध्ये ठेवलंय काय. देवानं तुला अशी लाईफ दिली की नाही जी लाईफ बघून सगळ्यांना प्रेरणा मिळेल. हे कुणाला पण मिळत नसते. आणि तेवढा स्ट्रॉंग आहेस की नाही आता, देवानं तुला जगात कुठल्या पण जागेवर नेऊन टाकलं तर तू तिथं सर्वाईव्ह राहू शकतेस. पण मी नाही राहू शकत. मी साधं कोल्हापूरवरनं गोव्याला मी दर आठवड्यात 2 आठवड्यानंतर कोल्हापूर राहतोय मी. तसा तुझा विषय नाही. तू जिथं पण जाशील तिथं ओके राहशील. आणि हे स्ट्रॉंगनेस देव कोणाला पण देत नसते. तू ह्यो पात आहे की तुझ्या आयुष्यातला, ह्यो पात जरासा फक्त काढ, तुला पुढे जाऊन एक वेगळ्या लेवलला तुझं म्हणजे तुझं सक्सेस तुझं वाटच बघायला आलं, तुला दिसणं झालं आहे. आणि तुझ्या पाठीशी जी इनडायरेक्टली आपले नातेवाईक सगळे उभारलेत की नाही त्यांचं तर देव 100% भलं करणारच आहे. कारण की
कुणाच्या आपण रक्तात नसतं ते परोपकार, प्रामाणिकपणा, सांभाळ करणं खरंच नसतं ते. ज्यांनी केलं आहे त्यांचं शतशः आभार. आयुष्यभर तू पण त्यांचा हे ऋणी राहा कायम. कधी पण काहीतरी असलं तरी ऋणीच राहायचं आपण दरवेळी प्रत्येकाचं. कारण कसं असते, सक्सेस तुझ्या पदरात आहे. जर तू ऋणी राहिला नाहीस तर एक दिवस सक्सेस पण पाठ फिरून तुझ्याकडनं जाईल. त्यामुळं ऋणी राहणं, कधी पण कोणाचं पण हे करणं म्हणजे कृतज्ञ राहणं ही लई मोठी गोष्ट आहे सध्या तुझ्या भवितव्यासाठी आणि भविष्यासाठी. आणि आयुष्यात भावानं पण खरंच ही व्यक्ती मला माझ्यापेक्षा स्ट्रॉंग वाटली म्हणून मी आजचा व्लॉग केला. खरंच जर ह्या 2-3-4 मिनटात जे पण तुम्हाला समजलं असेल म्हणजे खरंच एखाद्याचं आयुष्य असू शकतंय काय याचं आहे. तुम्हाला सगळ्याच गोष्टी खोल सांगणार नाही, पण हळू थोडा तर म्हणजे थोडासा अजून यूट्यूबवर अजून मला वेळ जाऊ दे, थोडासा मी त्या झोकात येऊ दे, तुमचा सपोर्ट मला त्या लेवलला मिळू दे. एक आणि एक माझ्या पण आयुष्यातल्या याच्या पण आयुष्यात म्हणजे ज्या पण आहेत की नाही आयुष्या गोष्टी त्या सगळ्या शेअर करूया आपण. फक्त जरा तुमच्याकडनं मला गोष्ट दिसू दे अजून ती जी मला अजून पण दिसेना झाल्या. तुम्ही सगळे बघताय पण तुम्ही खरंच ॲप्रिशिएट करा. जर नसेल तर नाही म्हणून करा, असं तर 100% करा म्हणतोय मी. कारण की एफर्ट्स खूप लागत आहेत. मला खूपसे सब्जेक्ट असे आणायचे आहेत तुमच्यासमोर जेणेकरून माझा व्लॉग चालू झाला का नाही. तुम्ही पहिल्यांदा व्लॉग चालू करताना 10% असणार आहे, पण व्लॉग चालू करून तुम्ही संपल्यानंतर ना ॲटलिस्ट तुम्ही 20 ते 30% म्हणजे 20% गेनिंग तुमच्या कुठंतरी होणारच आहे. 100% तुमच्या हसण्यात होईल, तुमच्या मापा काढण्यात तर होईल, नाहीतर शिव्या घालण्यात तर होईल, नाहीतर मेमरीजमध्ये तर होईल. आणि अशी व्यक्ती जर माझ्यासोबत असले तर तुमच्या 100% मोटिवेशनलमध्ये पण ॲड होईल. त्यामुळं आजचा व्लॉग आपण इथंच थांबूया आणि असंच देव सामर्थ्य, यश आणि एवढा धडाडेपणा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये देव आणि प्रत्येकजण पुढे जाऊ, त्याचं पण आयुष्य सुखकर जाऊ, सक्सेस तुला जबरदस्त भेटो, माझ्यापेक्षा म्हणजे असं सक्सेस भेटो तुला. आणि असं करून आपण आजचा व्लॉग थांबूया. 100% लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर 100% सबस्क्राईब करा भावानं. कारण की येणारे व्हिडिओ हे क्वालिटी असणार आहेत, चांगले असणार आहेत, बेटर 100%. तर चला भेटूया पुढच्या एका व्लॉगमध्ये. चला.